राहुल भाई नमस्कार. नमस्कार. मला वाटतं आज सोबत एकत्र ही बाईट होत आहे, कारण कुठेतरी खूप चाहता वर्ग होता, त्यांची इच्छा होती आणि त्या दिवशीच बोनिवलीच्या मैदानात मिलिंद शेटनी बाईट दिली होती की लवकरच येतो आम्ही एकत्र. बघा 2 दिवसच पलटले आणि सोबत, आणि मला वाटतं येताना पण तुम्ही सोबत आल्यात दोघं. खरं तर मिलिंद शेटच्या बोलण्यातून जे शब्द जातात आताच्या घडीला ते सगळ्या गोष्टी पूर्ण होतात. आज 2 दिवस आधी बोलले लवकरच भेट होईल, लवकरच मुलाखत होईल, आणि ह्याच्या आधी येताना मला बोलले आज गुलाल 100% होईल. मग मी पण बोललो आज कितीही पैसे लावा पोरांना, काय थांबू नका. बरोबर. आज आम्ही एकच गाडीत आलो आणि आज मिलिंद शेटच्या शब्दाला, जे मुखातून शब्द निघाले त्याला यश आला आणि माझ्या कपाळावर गुलाल लागला, त्यासाठी मी शेटचे आभार व्यक्त करतो. आणि आनंदाची गोष्ट आहे का आज भुंगासुद्धा जितला, एलियनसुद्धा जितला. म्हणजे नाशिककरांनी माझ्यासाठी जो नंदी आणला, माझ्या शब्दाला मान ठेवून हरिभाऊंनी लखनला, त्या लखनच्या जो पैरा ज्यांनी सुचवला ते पज्जू ढोणे माझे मित्र आहेत, त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आणि आज जे पण विरोधात पळणारे जे नंदी होते त्या सगळ्यांवर तर आमचा प्रेम आहे. ते नंदी आज हरले, याच्या आधी आम्हाला हरवलं 2-2 शर्यती, तरी एक बैलगाडाचा क्षेत्र हारजीत होत असते आणि हे नंदी एकामेकाच्या पैऱ्यात पळत राहतील. आज खरं तर उसाटण्यावाले आमचे रायबावाले ते तर माझे घरोबा आहे. तो रायबा त्यांचा नसून माझा आहे. अलंकार येऊन मिलिंद शेटला बोलला जेव्हा आम्ही गाडीत बसलो होतो का शेट आपण एकत्र पळायचा का शर्यत करायची. मग मिलिंद शेटनी ठरवला होता का बघूया, विचार करू आपण शर्यतीचं काय करायचं. पण ज्याला मी शब्द दिला आहे तो आता काय शर्यत जुळणार नाही, म्हणजे आता काय पैरा जुळणार नाही, पुढच्या टायमाला आपण 100% पैरा करू. तर अक्षरशः आज शर्यत झाली, ती गाडी कुठेतरी बाहेर गेली. त्यांना देव करो कोणत्याही प्रकारची दुखापत ना हो, त्या मालकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. पण येणाऱ्या काळामध्ये मिलिंद शेट बोलले का रायबा आणि भुंगासुद्धा लवकरात लवकर पळेल. म्हणजे ह्यो आनंदाची गोष्ट आहे आणि या बैलगाडा क्षेत्राला काहीतरी नवीन योगदान भेटतोय, काहीतरी शिस्त भेटते, काहीतरी मालकांच्या मनामधला रागरोज असतो तो निघून जातो. म्हणजे चांगलं यांच्या माध्यमातून बघायला भेटतं. खरं तर आज सुनील शेट आहेत सैराट नंदीचे मालक, आज त्यांचा एकही नंदी नव्हता. एकही नंदी नसताना ते फक्त भुंगा कसा जितेल त्याला जिंकवण्यासाठी आणि मिलिंद शेटच्या कपाळाला गुलाल लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्यांना यश आला ना. कुठं आनंदाची गोष्ट आहे. जी एवन जोडी पळत होती आज कुठेतरी तो नंदी बिमार आहे, विक्स आहे, त्यासाठी तो आला नाही, पण त्यांचा मालक आला. म्हणजे पहिरेकऱ्यांचा एकमेकावर असणारा प्रेम, गाडी पराभव झाल्यानंतर पहिरेकरी लांब होऊन जातात. पण आज सुद्धा जसा दीपक शेठ पाटील महबूबचे मालक आणि मी, आमच्या भावाभावांचा साज एकत्र आहे. आज त्या महबूबच्या मथुरच्या आशीर्वादाने आज मिलिंद शेठ आम्ही सगळे एकत्र आहे. अजून आम्ही या बैलगाडा क्षेत्रातील जेवढे आमचे मित्र आहेत हे मित्र सगळे एकत्र कसे राहतील, एकत्र येऊन सगळेच कसे बाईट देतील, काय चांगलं दाखवता येईल या बैलगाडा क्षेत्राला. खरं तर मिलिंद शेठ एक गोष्ट आपली बोलता बोलता राहून गेली. आपल्याला या बैलगाडा क्षेत्राला, जसं तुम्ही उल्लेख केला शिंदे साहेबांचं, कोणी फडणवीस साहेबांचं, कोणी रवींद्र चव्हाण साहेबांचं, आज आपल्या बैलगाडा क्षेत्राला हा महाराष्ट्र केसरीचा पुरस्कृत म्हणजे हा सरकारच्या माध्यमातून पाहिजे. महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, भारत केसरी जे किताब असतात, जसे कुस्तीला शिस्त दिलेली आहे, कुस्तीला सरकारी मान्यता दिलेली आहे या पुरस्कारांना, तसा या बैलगाडा क्षेत्राला पाहिजे. ह्या गोष्टी होऊ शकतात जर आपले सगळे जे ही संघटना आहे, संघटनेच्या माध्यमातून संदीपभाई माई असतील, आपलं पूर्ण कुटुंब असेल, म्हणजे हे सगळे प्रयत्न चांगले करत असतात. आपण बसून एकत्र मीटिंग्स वगैरे घेऊन या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करायला पाहिजे. फक्त मेहनत करायची एकत्र येऊन. आज चांगली शिस्त चालू आहे, बैलगाडा क्षेत्राला चांगला वलण दिलेलं आहे, अभिमानाने आनंदाने शर्यती होतात, कोणत्याही प्रकारचा रागरोष नाही, कोणत्याही प्रकारचा वातावरण चुकीचा नाही होत. म्हणजे प्रत्येक आई बहिणी ज्या आपल्या बघत असतात यूट्यूबच्या माध्यमातून, त्यांना काहीतरी चांगलं दिसतं बैलगाडा क्षेत्रात. अरे कोण आज विचार करत असतील, राहुल पाटील तर हरला होता, मिलिंद शेटनी त्याला हरवला होता, या सुनील शेटला राहुल पाटीलने आज ते एकत्र कसे. बरोबर. म्हणजे त्यांना आज कळत असेल का अरे हे तर एकत्र आहे, मग आपण का वाईट विचार करत राहतो. बरोबर. मग आपण सगळ्यांनी चांगला विचार करून चांगली कमेंट्स केली पाहिजे. यांना अजून यांच्यासारखे प्रत्येक गाडा मालक दुरावलेले आहेत, त्यांना एकत्र येऊ दे. म्हणजे हे सगळं जनतेने, मायबाप जनता जी आहे तिने दिलेलं प्रेम आहे, आशीर्वाद आहे, ते चांगला आशीर्वाद आहे. कुठेतरी काहीतरी चुकीची कमेंट्स करून एखाद्या मालकाचं, बैलगाडा मालकाचं मन नका दुखू. मग ते मन दुखल्यानंतर मग काय होतं, माणूस चिडचिड करतो, प्रत्येकाला प्रत्येकाची इज्जत प्यारी असते.
तर माणसाच्या इज्जतीवर आल्यानंतर मग प्रत्येकजण काय करत असतो, मग थोडासा मनामध्ये काय असते, खंत असते का यार याच्यामुळे मला काहीतरी कमेंट चुकीची केली अशी. पण अक्षरशः दोन्ही मालकांचा काहीच नसतो. हे भलते ज्यांना खरोखर हे चांगलं नसतं वाटत ना, काही लोक एकत्र आले चांगलं आता झालंय, ते लोक चुकीचे आपल्यासोबत कमेंट करणार ना. ते कोण आपल्याच कोणतरी जवळचे आपले चांगले मित्र असतात, हितचिंतक. बरोबर. असू द्या, काय हरकत नाही. पण आज आम्ही एकत्र आलो ना, हे तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला 2 शब्द मांडायचे आम्हाला संधी देता. सूरज भाऊ असतील, ते दुसरे असतील, तुम्ही असतील भाऊ, मधुर ना काय, काव्य मधुराज, हा काव्य मधुर, दीपू मुंडे. हा दीपू मुंडे, म्हणजे ही सगळी आपली जी तुम्ही पोरं आहेत हे आपले आगरी समाजाचे कोहिनूर हिरे आहेत. तुमच्या यूट्यूबच्या चॅनलला खूप भरघोस यश येऊ. आमच्या नंदींचा तुमच्यावर पण आशीर्वाद लागू द्या, तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू द्या. अखंड महाराष्ट्रभर सगळ्यांची चर्चा होत राहील. बरोबर. आता मिलिंद शेठ काय बोलता, महाराष्ट्र दिन म्हणजे 1 मे कुठेतरी आज वेगळा चित्र घडून आणला बघा. आज दोन्ही भुंगा आणि एलियम पण आजूबाजूला, A1 जोडी पण आणि कुठेतरी राहुल भाई पण. नाही, आनंद आहे. आणि आज कपाली गुलाल लागणार होता, कारण की चांगल्या मनाचे दोन्ही मालक, म्हणजे साफ मनाचे दोन्ही मालक एकत्र आले, त्याच्यामुळे कपाली गुलाल 100% होतात. कारण की दोघांच्या मनामध्ये खोटेपणा नाही आहे, जे आहे रोकठोक हे काम, म्हणजे मनामध्ये एक आणि तोंडावरती एक असा आपला स्वभाव नाही आहे. माझा तर राहुल शेठचा पण नाही ना माझा पण नाही, आपले सुनील शेठ आहेत, म्हणजे जे आहे ते आहे. म्हणजे जर मिलिंद पाटील चुकत असेल, राहुल शेठ मला वाईट बोलणार, राहुल शेठ बोलतो मी वाईट बोलणार, म्हणजे काय हे ते आहे. पण आज एकत्र बसून आम्ही एकत्र बाईट देतो, एकत्र नंदींवरती गुलाले. येणाऱ्या काळात सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद घेऊन असंच सगळ्या शर्ती आम्ही प्रेमामध्ये लढत लोकांना दाखवू आणि प्रेमामध्ये करून नंदी गुलालात ठेवण्याचा प्रयत्न करू. बघा त्या दिवशी बाईट घेतली होती दगडूची, कुठेतरी मिलिंद शेठने हा पैरा काढून दिला. त्याच्या आधी राहुल भाईंच्या एलियनला सैराटचा पैरा, म्हणजे एकमेकावर विश्वास आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्याला कसा आनंदात ठेवायचा ते विचार. नाही बघा, हे नंदी आहेत, पळणारे नंदी आहेत, त्याच्यामुळे आपण बघत असतो. आज समजा आपला नंदी घरी बसला तरी आपण यूट्यूब मार्फत या तर मग लाईव्ह बघत असतो कुठला नंदी कसा पळतोय. आणि हे नंदी आहेत आज आल्यानंतर चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये आणखीन पळेल कसा आणि आणखीन मथुरच्या आशीर्वाद घेऊन आणखीन मथुरच्या लेवलवरती कसं जाईल याच्या मग आम्ही पण एक मथुर प्रेमी म्हणून तरी एक प्रयत्न करू. बरोबर. कारण की तसा नंदी होणं नाही, पण त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करू. मी नेहमी सांगतो गुंगा हा कधीच मथुर बनवू नाही बनू शकत, पण त्याच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करू आपण. का बाबा तशा त्यांनी ज्या लढती केल्यात त्याच्या खालोखाल आम्ही लढती करू. A1 गाडी ही महाराष्ट्राने नाव दिला, अखंड मुंबईकरांनी नाव दिला, बरोबर. पण आम्ही हे नाही बोललो का मथुर महबूबचा नाव आम्ही खाली पाडून आम्ही त्यांचं नाव घेऊ. ती A1 ती ओरिजिनल A1 ती A1 राहिली. बरोबर. पण त्याच्यानंतर आज आम्हाला चान्स आला आणि आम्ही पण मी नेहमी सांगतो, मी कुठला अमरपट्टा घेऊन नाही आलो, मला हारायचं आहे. मी कधीच बोललो नाही. जर मी ठरवलं असतं ना का बाबा नाही मला पूर्ण सीझन एकदम बोलायला तर राहायचे, तर मी 21,000 20,000च्या गपचूप आलो असतो याच्या नंदीमध्ये दे त्याच्यामध्ये. पण आम्ही प्रेक्षकांसाठी नंदी आपल्या दावणीला ठेवतो आणि त्याचा आनंद संपूर्ण प्रेक्षक घेतात. आज आम्ही यूट्यूबला येतो, मी मागे पण बोललो होतो, आज आम्हाला बघण्यासाठी लोक म्हणजे बाबा आमची बाईट ऐकतात. तुम्ही पण बघा, कारण की कोणाला एवढा वेळ नसतो. बरोबर. आपण हे इंस्टाग्राम बघत असलो, फालतू काय असलं आपण लगेच वरती करून टाकतो. जर चांगलं काय असतं म्हणजे आम्हाला बघतात म्हणून लोक आम्हाला ते म्हणजे आवडतात, आमचं बोलणं आवडतं म्हणून आम्हाला लोक बघतात. फालतू लोक येऊन बडबड करतात त्यांना कोणच बघत नाही. म्हणजे आहे 2-4 जण, ती पण आता बंद होतील. बरोबर. आता जाता शेवटचा प्रश्न घेतो. चांगला आज चित्र दिसून आलाय. हा मैदान एकमेव असा उसटण्याचा मैदान म्हणजे महाराष्ट्र दिनानिमित्त होतोय. काय सांगाल, इथल्या आठवणी खूप जुन्या आठवणी आहेत तुमच्या दोघांच्या पण. आठवणी आहेत आणि मी अभिनंदन पण केलं प्रवीण शेठ आणि त्यांची संपूर्ण टीम. कारण की असं आयोजन जर प्रत्येक मैदानात जर ठरलं तर 100% कुठल्याच गोष्टीचा वाद नाही होणार. ग्रुपमध्ये हे आपले जे आहेत आपले कमिटी मेंबर त्यांना पण शांतीमध्ये शांत झोपतील. कारण की मैदानामधून गेले ते बिचारे पण ग्रुपवरती याचा डिसिजन दे, त्याचा डिसिजन, याचा हे झाला ना त्याचा ते झाला, ते पण सुखात झोपतील. कारण की कुठलाच डिसिजन काय कुठली गडबड होतच नाही. आता राहुल शेठ पण खाली असतात, मी पण खाली असतो, खाली काय हालत व्हायची हे आम्हाला माहिती आहे. राहुल शेट्टी पण खूप म्हणजे बघितलंय. आपण पण दुसऱ्यांचा विचार करून जर आम्ही यात छोट्या गड मालकांचा मेन शेट म्हणजे नुकसान व्हायचं आणि त्यांच्या शर्यती होत नव्हत्या, बरोबर. त्यांना एकदम मागेच फेकून द्यायचे. बरोबर. त्या गोष्टीचा वाईट वाटत. त्यांना खूप चांगले दिवस आले आहेत. त्यांना नाही येऊ दे ना, छोटे मालक सकाळी उठा, लवकर शर्ती करा. माझी पण सकाळी 10 वाजता गाडी झाली. बरोबर. तुम्ही बघा 3 मैदान झाले, मी 3 मैदान माझी रंगा आणि तेजा ही गाडी सकाळी येते 10, 10:30, 11 ही तर 11:30 वाजले असतील. तर सकाळी गुलाल करून 3 मैदान लागोपाठ आमचे पोर येतात घेऊन
घेऊन जातात. उलट त्यांना चान्स भेटतो ना सकाळी 40-50 शर्ती सकाळी आरामशीर होतात 12 वाजेपर्यंत. फक्त गाडा मालकाने 10 नका वाजू, 8-8:30ला आपले कामं बिमं उरकून मैदानाला नंदी तरी पाठवून द्या, जेणेकरून इथं आल्यानंतर पोरं आपली जी नियोजन करतात ती कुठेतरी जोड जमवतील, लवकरात लवकर शर्ती करतील आणि याचा आनंद सगळे प्रेक्षक पण घेतील, आयोजकांना पण त्याचा आनंद होईल. बरोबर. आता राहुलभाई जातात तर सैराट विषयी काय बोलाल, कारण कुठेतरी आता तो आजारात आहे, लवकर त्यांनी पण कमबॅक करावा असं मत काय तुमचं, काय बोल? मी तर आता एकदम छाती टोकपणे याच्या आधी पण बाईटमध्ये बोललो, भुंगा सैराट ज्यांनी पराभव केलेला आहे ठासून मारतील. येणाऱ्या काळामध्ये ही जोडी वापस उतरणार. काय बोलतोय मी, डायरेक्ट बोलत असतो मी, काय असं नाही. त्या दोन्ही नंदींच्या पळाच्या जोरावर अखंड महाराष्ट्राने बघितलेली ती एवन जोडी कशी पलते. आज ती गाडी फक्त जाकीला हाकलायची, सुटली हातातून सुटली ना फक्त हाकलायची, ते कुठे एकामेकाला सोडून जात नाही. मग त्याच्यामुळे जेवढे पण त्यांचे पराभव झाले असतील ह्याच्या आधीचे, बघा प्रत्येकजण एकामेकाला चान्स देत असतो, काही जण चान्स पण देत नाही. याच्यात खेळाडू वृत्ती नसते, तो चान्स देत नाही, तो पळून जात असतो. पण हा बैलगाडाचा क्षेत्र आहे या मुंबईकरांचा, या मुंबईकरांना आपण मुंबईकर आहेत हे कधी दाखवायचं आपण. बरोबर आहे. आपला नंदी पळतोय पण आपण एक मैदानामध्ये येतो ना डायरेक्ट पळून जातोय, याला खेळाडू वृत्ती बोलत नाही. तुमचा नंदी पळतोय, जय जयकार करतो आम्ही, तुमच्या नंदीवर असणारा प्रेम आहे त्या मुख्याला कळत नाही. नाही तर तो बोलला असता मालकाला रोज फोन करून ये मला पळव आज, माझ्या धमक आहे. पण आज त्याच्यात काय होतंय, मालकाच्या तर दम नाही तर काय करणार, बरोबर आहे. नंदीच्यात दम. असे नंदी आमच्या धावणीला पाहिजेत, मग आम्ही एकदम ताणून चलो हा छाती टोकपणे. आज पण नंदी आमचे विश्वास नसताना सुद्धा आम्ही किती पैसे लावतो शेट, चला जाऊ द्या, हार याची होत असते. म्हणजे किती आज किती गोंड्याची शर्यत झाली आमची, एक गोंडा आणि काय अर्धा गोंडा का, असे 75,000 रुपयाची शर्यत झाली बघा. जिथला आनंदाची गोष्ट आहे, पण ते हारणारे पण ते आमचेच आहेत, भाऊ भाऊ ते सगळे. हार जीत होत असते, मग खेळाडू वृत्ती आपली काय दाखवायची याच्यामध्ये. एखादा व्यक्ती काय बोलतो, अरे हा शर्यत करून गेला ना याच्यानंतर डायरेक्ट गायब झाला, याच्यानंतर मग शर्यत करायची कोणाशी. आज तुमचे हे 8-10 नंदी असे आहेत आपल्या सगळ्यांचे, बहुतेक खूप कमी लोकांच्या नंदी चांगल्या गाड्या पळतात. प्रेक्षकांना बघायची इच्छा असते का ह्या जोड्यांच्या शर्यती कधी होणार. प्रेक्षक काम धंदे सोडून सगळे येत असतात बैलगाडा क्षेत्रामध्ये. मग हे दाखवा तुम्ही ह्या बैलगाडा क्षेत्राला. आज आपण घरी राहून एक नंबर नाही होत एक शर्यत करून. आपण जो हारतोय जिततोय, हारतोय जिततोय. आज 2 शर्यती आम्ही हारलो. बरोबर आहे. शुभम डॉनशी हारलो, वजीरशी हारलो, तिसऱ्या टायमाला आम्ही गुलाल मिळवला. मग हे काय एक खेळाडू वृत्ती आहे. त्यांच्यात खेळाडू वृत्ती होती म्हणून त्यांनी नाव दिला, बरोबर आहे. आमच्यात खेळाडू वृत्ती होती म्हणून आम्ही नाव फिरवला. त्यांनी आम्हाला 2 वेळा हरवला, आज जितलो आम्ही, उद्या ते आम्हाला हरवतील. बरोबर आहे. याला खेळाडू वृत्ती बोलतात. लपून राहणं त्याला खेळाडू वृत्ती बोलत नाही. हे बघा, जरी भुंगाचे मालक इथे असले, भुंगाला जितवण्यासाठी सुनील शेठ इथे आलेले आहेत आणि त्याच्या मनामध्ये काहीतरी चांगलं आहे, काहीतरी त्याच्यावर प्रेम आहे, त्या प्रेमापोटी इथे आलेला आहे. 2 शब्द फक्त त्यांना बोलायला हवं. बरोबर आहे. बोला सुनील शेठ. कारण कुठेतरी मी कायम तुमच्याकडे प्रश्न घेतलेला आहे. ओल्याच्या मैदानाला तुम्ही विरोधात पळणार होते बघा, बॅनर पडला होता आणि कुठेतरी मी असा सुद्धा प्रश्न घेतला का तुम्ही लोकांची फसवणूक केली, पण ती फसवणूक कुठेतरी कामी आली. आज बघा कधीच न एकमेकाच्या विरोधात पळाले आणि आज एकमेकाला कसं जितवता येईल ते तुमचे प्रयत्न असतात. काय नाही, भुंगावर म्हणजे माझा जास्त प्रेम आहे. का आमच्या सर्व ग्रुपचा. आता मी डायगरचा पोरगा आहे, माझा मित्र निखिलला फोन केला का दादाचा कॉल आले बैल मैदानामध्ये येणार. तो झोपला होता तर तो उठून आला का जाऊ चला. म्हणजे कसा मत्तूर झाला. मत्तूरचं मी तुम्हाला प्रत्येक बाईटमध्ये सांगितलेलं आहे, मत्तूरचं मी पहिलेपासून फॅन आहे. ज्यामध्ये जेव्हा सैराट आणि मत्तूर पळाला होता खेडकालीला, त्याच्या अगोदरपासून जेव्हा बिंजोडमध्ये त्याच्या मी गाडी बघायला सकाळी 7 वाजता निघायचो घरातून, 6:30-7ला निघायचो. का तर अंतरलेल्या गाड्या होत्या. का तर मत्तूरचं मी पहिल्यापासून फॅन आहे आणि त्यासारखा पब्लिकचा बैल होणे शक्य नाही. त्याच्यानंतर होणारा बैल आहे म्हणजे आपला भुंगा. बरोबर. दोन्ही साईडनं पब्लिकने तो पण ठाम पळतो आणि कुठेतरी त्याच्यामध्ये पळण्याचं भाग्य आलं तुम्हाला आणि सैराट पण तिथून. दादा आमच्या बाईटी चालू आहेत, हे आम्ही एकत्र जे आलेले आहे ना, हे भुंगा, सैराट, आज एलियन, मथुर, अजून काय आमचा भरपूर नंदी आहेत असे. बरोबर आहे. आकाशेचा शंभू आहे, त्याच्यानंतर रायबा, हे सगळे नंदी आहेत ना, यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळे एकत्र नाही, आम्ही कायम एकत्रच राहू. जरी विरोधात पाहिलं तरी आम्ही एकत्र, एकमेकाला सगळ्यांना एकत्र करून याच्या पुढे आम्ही बाईट देतो. बरोबर. म्हणजे कुठेतरी तुमचं सांगण्यात तात्पर्य, चला पुढच्या मैदानामध्ये आमच्या गाड्या सुद्धा होतील, पण त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एकत्र दिसू. आता पुढच्या मैदानामध्ये अलंकारचा आपला रायबा आणि भुंगा ही गाडी आम्ही पुढच्या मैदानामध्ये पळू. कारण की अलंकार पण आमच्यासारखाच खेळ आहे. आज बघा
गेल्या मैदानामध्ये आम्हाला पराभूत केला, पण लगेच आम्हाला चान्स पण दिले. ठीक आहे, काही ते नंदी बाहेर गेले, देव करू त्यांना काही लागू नये, पण 100% रायबा हा येणाऱ्या काळातला चांगला नंदी. भुंगा आणि रायबा येणाऱ्या मैदानामध्ये लवकरच बरोबर. किरकालीच्या मैदानाला बाईट पण झाली होती कुठेतरी. आज छोटा भाऊ आणि मोठा भाऊ बघा अशी आमची लढत झाली. बघा त्यांच्या तोंडातून पण हे शब्द येतात, म्हणजे काहीतरी बघा, आपले नंदीच आपला आहे. बरोबर. चला चला तुम्हाला रायबानी शुभेच्छा. त्याला आपण पळवू. हो